चला प्रॅक्टिस सेट 5 आपण लगेच सुरुवात करणार आहे. सो इथे पण ट्रायंगलच कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. सो इथे काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल MAN अँगल MAN इज 90 डिग्री. आता इथे अँगल MAN म्हणजे कुठला अँगल, तर हा A आहे तो 90 डिग्री आहे. लेंथ AN दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि लेंथ MN दिलेली आहे 10 सेंटीमीटर. सो आपण अँगल A काढायचा आहे आपल्याला 90 डिग्री. सो आपण N लेंथ काढून घेऊयात आधी. AN का काढून घ्यायची, कारण आपल्याला अँगल A 90 डिग्री आपल्याला आधी ड्रॉ काढायचा आहे, म्हणून पहिले AN काढून घेऊयात 8 सेंटीमीटर. AN 8 सेंटीमीटर. नेम इट AN. Now draw angle A 90 degree. सो ही लाईन काढून घ्यायची आहे. सो आता आपल्याला N आणि M म्हणजे ही जी लाईन जॉईन होणार आहे ह्याचं 10 सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे. मग ते 10 सेंटीमीटर कसं काढायचं, तर त्याच्याकरता राऊंडर यूज करायचं. तर इथे MN 10 सेंटीमीटर आधी राऊंडरवर घ्या, 10 सेंटीमीटर. ओके. सो हे नी N वर पॉईंट ठेवून इथे ह्या लाईनला कट करायचं आहे बरोबर. ओके. सो हे झालं MN 10 सेंटीमीटर. तुम्ही मेजरही करू शकता, बरोबर 10 सेंटीमीटर आलेलं आहे. सो हे झालं M. A अँगल किती आहे, 90 डिग्री. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इन राईट अँगल ट्रायंगल STU हायपोटेनियस SU इज 5 सेंटीमीटर आणि ST इज 4 सेंटीमीटर. तर हे मी एक रफ फिगर इथे काढलेली आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, हा राईट आणि हायपोटेनियस म्हणजे काय, हा राईट अँगल जो आहे त्याच्या समोरची साईड म्हणजे हायपोटेनियस. तर ही साईड किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर. आणि ही म्हणजे ही S आणि हे U आणि ST किती दिलेली आहे, 5 सेंटीमीटर. सॉरी, ST 4 सेंटीमीटर दिलेली आहे, SU इज 5 सेंटीमीटर. सो ही रफ फिगर आपण काढून घेतली, त्याच्यावरून आपण ट्रायंगल काढायचा आहे. आता लेंथ ST म्हणजेच लेंथ TS. हां, TS. सो आपण लेंथ काढून घेऊयात आधी 4 सेंटीमीटरची. TS हे किती झालं, 4 सेंटीमीटर. आता T अँगल किती येणार आहे, 90 डिग्री, कारण दिलेलं आहे इन राईट अँगल ट्रायंगल. सो हा 90 डिग्री आला. आता SU किती आहे, 5 सेंटीमीटर. सो आपण ते कुठे घ्यायचं आहे, राऊंडरचा यूज करायचा आहे. सो हे 5 सेंटीमीटर बरोबर. तर हे इथे ह्या लाईनला इथे कुठेतरी हे कट होईल. ओके. हे S वर ठेवून इथे कट होईल आणि ही राईट अँगलची ही लाईन काढून घ्यायची पहिले. ओके. हे इथे कट झाले म्हणजे SU किती आलं, 5 सेंटीमीटर. सो इट इज डन. So next question is triangle ABC's length AC is 7.5 centimeter. Measure of angle ABC. ABC म्हणजे कुठला अँगल, अँगल B. अँगल B is 90 degree and length BC is 5.5 centimeter. अँगल B काढायचा आहे म्हणजे आपल्याला पहिले कुठली लेंथ काढायला लागेल, BC काढायला लागेल. सो BC काढून घेऊयात 5.5. So name it BC. So angle B, we know angle B is 90 degree. 90 degree. आणि AC जे आहे म्हणजे हा पॉईंट इथे A कुठेतरी येणार आहे, तर AC जो आहे तो 7.5 आहे. सो ते आपल्याला कशाने करायचं आहे, राऊंडरनी. सो हे 7.5 राऊंडरवर एक्झॅक्ट मेजर घ्या, 7.5. आणि हे C वर पॉईंट देऊन AC काढायचं आहे ना आपल्याला. सो हा C वर पॉईंट देऊन इथे आर्क काढायचं आहे. ओके. आणि आता हे स्केल कंप्लीट करा. 90 डिग्री आणि बरोबर इथे जॉईन झाला आहे आर्क. सो हे AC झालं 7.5.
बीला द्या 90 डिग्री आणि हा ए इथे लिहायचं आहे 7.5 सेंटीमीटर 5.5 सेंटीमीटर. ओके. Our next question is in triangle PQR. Length PQ is 4.5 centimeter. Length PR is 11.7 centimeter. आणि अँगल PQR is 90. PQR म्हणजे कुठला अँगल मधला Q is 90 डिग्री. सो Q आहे, सो आपल्याला PQ लाईन आधी काढून घ्यायला लागेल 4.5 सेंटीमीटर. सो ती आपण काढून घेऊयात पहिले. 4.5 सेंटीमीटर. सो हे काय झालं PQ. सो Q आपल्याला माहिती आहे 90 डिग्री आहे, सो तो आधी काढून घेऊयात 90 डिग्री. ही स्ट्रेट लाईन येईल आपली. ओके. आता PR आर पॉईंट इथे कुठेतरी येणार आहे. सो PR काय आहे 11.7. सो ते स्केलवर घ्यायचं आहे 11.7 11.567. सो हे PR काढून घ्यायचं आहे. इथे येतोय आर्क वरती. सो थोडी लाईन आपल्याला अजून 90 डिग्रीची एक्सटेंड करावी लागेल. ओके. इथे जॉईन येतोय. तर ही PR अशी काढून घ्यायची आहे. हे आर हे Q इज 90 डिग्री. PR किती आहे 11.7 सेंटीमीटर आणि PQ आहे 4.5 सेंटीमीटर. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 5 संपलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, काय डाऊट्स असतील तर. थँक्यू.